मित्रांनो, सोयाबीनच्या बाजारभावाबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. एक्झॅक्ट सोयाबीनचे भाव बाजार समित्यांमध्ये काय चालू आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनसुद्धा माहीत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती भाव आहे त्याविषयीचा सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण लासलगाव बाजार समितीबद्दल माहिती घेऊया, ज्याच्यामध्ये 1405 क्विंटलची आवक झालेली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा 4667 रुपये एवढा, तर सर्वसाधारण भाव हा 4575 रुपये एवढा लागलेला आहे. म्हणजे मित्रांनो, आवकसुद्धा बऱ्या प्रमाणात झालेली आहे. त्यानंतर पुढची बाजार समिती आहे बीड बाजार समिती, ज्याच्यामध्ये पिवळ्या सोयाबीनची 293 क्विंटलची आवक झालेली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा आजचा 4626 रुपये एवढा, तर सर्वसाधारण भाव हा 4386 रुपये एवढा लागलेला आहे. तर बीड बाजार समितीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा भाव दिसून येत आहे मित्रांनो. त्यानंतर पुढली बाजार समिती बघायची झाली तर पुढली बाजार समिती आहे जळगाव बाजार समिती, ज्याच्यामध्ये 10 क्विंटलची फक्त आवक झालेली आहे आणि 4350 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे. तर सर्वसाधारण भाव हा 4350 एवढाच लागलेला आहे. म्हणजे इथे सुद्धा मित्रांनो सेम बाजारभाव आहे. मॉइश्चर असो किंवा चांगल्या प्रकारचं सोयाबीन असो, सेमच भावामध्ये विकले जात आहे. त्यानंतरची पुढची बाजार समिती बघूया. पुढची बाजार समिती म्हणजे परभणी बाजार समिती. परभणी बाजार समितीमध्ये 170 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 4650 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे. तर सर्वसाधारण भाव हा 4500 रुपये एवढा दिसून येत आहे. मित्रांनो, तुमच्या सोयाबीनला सुद्धा 4400 ते 500 रुपयाचा भाव लागू शकतो. त्यानंतर पुढची बाजार समिती ही अकोला बाजार समिती आहे, ज्याच्यामध्ये 2805 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 4680 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव, तर 4500 रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे. तर मित्रांनो, आता 4680 रुपये तुम्हाला भाव लागेल अशी गॅरंटी नाही. तुमच्या सोयाबीनला 4400 4500 भाव लागू शकतो. त्यानंतरची पुढची बाजार समिती बघूया. पुढची बाजार समिती आहे अमरावती बाजार समिती, जिच्यामध्ये 3048 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 4510 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव, तर सर्वसाधारण भाव हा 4460 रुपये एवढा लागलेला आहे. इथे मित्रांनो तुमचं सोयाबीन 4300च्या जवळपास जाऊ शकतं, कारण की इथे मीडियम प्रकारचा भाववाढ चालू आहे. अमरावती बाजार समितीमध्ये आवक जास्त प्रमाणात होत आहे, परंतु भाव कमी आहे. त्यानंतरची पुढची बाजार समिती हिंगोली बाजार समिती. हिंगोली बाजार समितीमध्ये 1000 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 4640 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव, तर 4460 रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे. मित्रांनो, 4400 4500 भाव धरून चला. हिंगोली बाजार समितीमध्ये तुमच्या सोयाबीनला 4400 भाव लागू शकतो. त्यानंतरची पुढची बाजार समिती म्हणजे वाशिम बाजार समिती, ज्याच्यामध्ये 4500 क्विंटलची आवक झालेली आहे आणि 4580 रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे. तर सर्वसाधारण भाव हा 4450 रुपये एवढा लागलेला आहे. तर मित्रांनो, वाशिम बाजार समितीमध्ये बऱ्या प्रकारचा भाव दिसून येत आहे. आवकसुद्धा चांगल्या प्रकारची दिसून येत आहे. आता इथून पुढे आवकसुद्धा वाढू शकते. तर अशाच प्रकारचे बाजारभाव आणि नवीन शेतीविषयक योजना पाहिजे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळून जातील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, त्यांना फायदा होईल. धन्यवाद.